संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो. हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकला पाहत असाल तर फेसबुकला फॉलो करायला विसरू नका. आजचा एक शिक्षण सेवकाच्या संदर्भातला महत्त्वाचा शासन निर्णय आहे. तो शासन निर्णय काय आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. सर्वांना माहिती आहे की सेवा जोड करण्यासाठी मिळावी यासाठी एक शासन निर्णय निर्गमित झालेला होता. परंतु आता एक नवीन शासन निर्णय निर्गमित झालेला आहे, ज्यामध्ये काही प्रश्न उपस्थित केलेले होते. त्या संदर्भातला हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. त्यामुळं जे शिक्षण सेवक आहेत त्या शिक्षण सेवकांना त्या संदर्भामधला हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ. मित्रांनो बघा की आजचाच व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये जर आपण पाहिलं तर निमशासकीय सेवेतून शिक्षण सेवक पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांची वेतन श्रेणी निश्चित करण्याबाबत स्पष्टीकरण म्हणजे 15 जूनचा हा जी आर आहे. यामध्ये काय सांगितलं की नियमित शासकीय सेवेतील अथवा ज्यांचे वेतन अनुदान शासनामार्फत अथवा स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत अदा केले जाते अशा निमशासकीय सेवेतील व्यक्ती ज्यावेळी राज्यातील शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा तसेच या विभागाच्या अधिपत्याखाली 100% अनुदानित खाजगी शाळा ज्यामध्ये प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालय, शासकीय विद्यानिकेतन, सैनिकी शाळा या शाळेमधील कोणत्याही स्तरावरील व कोणत्याही माध्यमातील शिक्षण सेवक पदावरील विहित पद्धतीने नियुक्त होतो, त्यावेळी त्यास संरक्षण देण्यासाठी त्यांची वेतन निश्चिती कशा प्रकारे करण्यात यावी याबाबत संदर्भ दिन शासन निर्णयान्वये मान्यता प्रदान करण्यात आली आहे. वेतन संरक्षण व वेतन निश्चितीबाबत उपरोक्त प्रमाणे तरतूद करण्यात आल्या असल्या तरी या शासन निर्णयाची अंमलबजावणी क्षेत्रीय स्तरावर होत नसल्याबाबत अनेक तक्रारी शिक्षक संघटना, लोकप्रतिनिधी व पात्र उमेदवारांकडून प्राप्त होत आहेत. वस्तुतः संदर्भ दिन शासन निर्णयातील शासन निर्णयातील तरतुदी सुस्पष्ट आहेत. असे असताना क्षेत्रीय कार्यालयाकडून सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबतची अनास्था अनाकलनीय आहे. प्राप्त झालेल्या निवेदनाद्वारे काही मुद्द्याबाबत अधिकचे स्पष्टीकरण अपेक्षित आहे. हे मुद्दे त्याबाबत शासनाचे स्पष्टीकरण व तपशील खालीलप्रमाणे आहे. म्हणजे काय होतं की शासन निर्णय निर्गमित होऊन सुद्धा त्या ठिकाणी त्यावरती योग्य ती क्षेत्रीय अधिकारी कार्यालय म्हणजे क्षेत्रीय अधिकारी त्याच्यावर काम करत नव्हते. तर त्यांनी त्या संदर्भातला जे गैरसमज होते ते दूर केलेले आहेत. बघा, उपस्थित केलेले मुद्दे जे होते की पूर्व सेवेतील शिक्षक व्यतिरिक्त इतर विभागातील सेवा जसे की वर्ग 4 अथवा गट ड मधून शिपाई, परिचर, पहारेकरी, कक्षसेवक व इतर गट ड पदावरून तसेच वर्ग 3 अथवा गट क मधून लिपिक, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस अंमलदार व इतर गट क पदावरून शासकीय निमशासकीय सेवेतील उमेदवारांची पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त्या होऊन असमान असलेल्या शिक्षण सेवक पदावर विहित पद्धतीने रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवा जोडसह वेतन निश्चितीचे लाभ देण्यासाठी सदर शासन निर्णय लागू होतो किंवा कसे. हा पहिला होता की प्रत्येकाला एक डाऊट होता की गट क मी जर गट क मध्ये असेल किंवा गट ड मध्ये असेल म्हणजे वर्ग 4 मध्ये असेल, जसे शिपाई असेल, सेवक असेल, तर यांना हा नियम लागू होतो का. तर या संदर्भामध्ये स्पष्टीकरण नसल्यामुळे त्यांनी या प्रश्नावर स्पष्टीकरण काय दिले की उमेदवाराची पूर्वीची नियुक्ती गट क मधील अथवा गट ड मधील आहे या बाबी विचारात न घेता, लक्षात घ्या, विचारात न घेता उमेदवार नियमित नियुक्तीने कार्यरत होता का किंवा कसे पूर्वीच्या पदावर स्थायित्व लाभ प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी ज्या अटी व शर्ती आवश्यक आहेत त्याची पूर्तता उमेदवार करत आहे किंवा कसे. शिक्षण सेवक पदासाठी केलेला अर्ज पूर्वीच्या कार्यालयाच्या सक्षम प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीने केला आहे किंवा कसे. तसेच पूर्वीची नियुक्ती व नवीन नियुक्ती यामध्ये बदलीच्या नियमानुसार अनुज्ञेय असलेल्या पदग्रहण अवधीहून अधिक खंड असू नये इतक्या बाबी विचारात घ्यावयाच्या आहेत. म्हणजे यामध्ये स्पष्ट काय सांगितलं की तो रेग्युलर होता किंवा नाही, त्याची जी ही नियुक्ती कशी होती त्यावरती स्थायित्व लाभ प्रमाणपत्र प्राप्त करण्याच्या ज्या अटी शर्ती आवश्यक आहेत त्या
कसे म्हणजे त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की तो कार्यरत होता का, फक्त एवढंच दिलंय. त्यानंतर मुद्दा क्रमांक 2 मध्ये काय दिलं की लागू होत असल्यास कमी किंवा जास्त वेतन श्रेणी आलेल्या म्हणजे नियुक्त समान पदावर झाली नसल्यास सदर कर्मचाऱ्यांची सेवा जोड व वेतन निश्चिती कोणत्या टप्प्यावर करावी. कारण यामध्ये काय झालं की जर तुम्ही गट ड मध्ये आहे, तर तुम्हाला वेतन श्रेणी जी मिळते समजा ती S7 असेल आणि आता तुम्ही शिक्षक म्हणून जॉईन झालात प्राथमिकला S10. मग आता या संदर्भातली वेतन नेमकी निश्चिती करताना कशी करावी, हा एक प्रश्न होता. तर याचं उत्तर देताना त्यांनी काय सांगितलं, यामध्ये तिसराही प्रश्न आहे जे याला लागू नये. उदाहरणार्थ, पूर्वीच्या शासकीय निमशासकीय सेवेतील पदावर एखादा कर्मचारी S7 किंवा त्याखालील वेतन श्रेणीतील वेतन घेत असतील तर त्याची वेतन निश्चिती धारण करत असलेल्या शिक्षक पदावरील देय वेतन श्रेणीतील किमान वेतनाचा टप्पा S10, S14 किंवा त्यावरील जो टप्पा लागू असेल त्या टप्प्यावर करावी का, याबाबत स्पष्टता असावी. मी तुम्हाला सांगितलं की नेमकी कुठली वेतन श्रेणी त्याला मिळेल. तर यामध्ये उत्तर देताना काय सांगितलं की संदर्भ दिन शासन निर्णयातील परिशिष्ट 2 अन्वये वेतन संरक्षण देण्यासाठी वेतन निश्चिती कशा प्रकारे करण्यात यावी याबाबत स्पष्ट तरतूद करण्यात आली आहे त्या मागच्या GR मध्ये. त्यानंतर यामध्ये काय सांगितलं बघा, सदर उदाहरणासह स्पष्ट करण्यात येत आहे. आता उदाहरण दिलं त्याच्यामध्ये, उदाहरण दिले. उदाहरण, ही व्यक्ती S7 या वेतन श्रेणीत म्हणजे ₹25,000 इतके वेतन घेत असताना त्याची जर S10 किंवा S14 म्हणजे एक तर प्राथमिक शिक्षक किंवा पदवीधर शिक्षक या वेतन श्रेणीतील शिक्षण सेवक पदावर निवड झाल्यास त्याची वेतन श्रेणी निश्चिती S10 या वेतन श्रेणीतील किमान टप्प्यावर म्हणजे ₹29,200 या टप्प्यावर, तर S14 या वेतन श्रेणीतील 38,600 या किमान टप्प्यावर होणे आवश्यक आहे. जर सदर व्यक्ती S7 या वेतन श्रेणीत 30,200 इतके वेतन घेत असताना त्याची वरील प्रमाणे निवड झाल्यास S10 या वेतन श्रेणीतील 3100 या पुढील म्हणजे 3100 त्याला वेतन श्रेणी यापुढील टप्प्यावर वेतन निश्चिती होणे आवश्यक आहे. तर S14 या वेतन श्रेणीसाठी त्याची किमान टप्प्यावर वेतन निश्चिती होणे आवश्यक आहे. लक्षात आलं. आता याच्यामध्ये त्यांनी चौथा पॉईंट काय सांगितलं बघा, की सेवा जोड व वेतन निश्चिती करून द्यावयाच्या वेतन श्रेणीचा प्रत्यक्ष लाभ शासन निर्णयाच्या दिनांकापासून म्हणजे 18 फेब्रुवारी 2026 पासून द्यायचा की सदर कर्मचाऱ्यांचा शिक्षण सेवक कालावधी संपल्यानंतर द्यायचा आहे. आता लक्षात घ्या, हा प्रश्न कसा विचारला गेलाय की त्यांची जर समजा 18 फेब्रुवारी 2026 पासून द्यायचा म्हणजे आता जर त्याची शिक्षण सेवक कालावधी हा सुरू आहे, तर त्याला जी वेतन श्रेणी द्यायची ही वेतन श्रेणी ही शिक्षण सेवक जर 1 वर्ष बाकी आहे, त्याचा 1 वर्ष बाकी आहे, तर त्याची वेतन श्रेणी ही कधी द्यायची, म्हणजे त्याचं पहिलं जर समजा त्याचे 2 वर्ष कंप्लीट झाले किंवा 3 वर्ष पहिली सेवा केली, मग त्याला कधी मिळणार, हे 3 वर्ष शिक्षण सेवक संपल्यावर का की लगेच, या संदर्भामध्ये हा प्रश्न उपस्थित केला गेलेला आहे. त्याचं उत्तर देताना बघा काय सांगितलंय की, आणि त्याच्यामध्ये 5वा प्रश्न त्यांनी परत उपस्थित केला की शिक्षण सेवकाच्या परीक्षा विधीन कालावधीमध्ये वेतन निश्चिती करून नियमित वेतन श्रेणीचे प्रत्यक्ष लाभ द्यायचे आहेत का. त्यानंतर संदर्भ दिन शासन निर्णयानुसार वेतन निश्चिती करण्यास मान्यता देण्यात आली असली तरी 3 वर्षाचा परीक्षा विधीन कालावधी लागू राहील अशी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळं परीक्षा विधीन कालावधी संपल्यानंतर वेतन निश्चिती करण्यात येईल असे काही प्रशासकीय अधिकारी यांचं म्हणणं आहे. म्हणजे यांचं काय म्हणणं आहे, जर तुम्हाला वेतन श्रेणी आता एखादा कर्मचारी हा पोलीस असेल आणि त्याने 2 वर्ष S7 वरती काम केलेलं आहे, लक्षात घ्या. मग आता त्याचे शिक्षण सेवक कालावधी हा त्याचा 1 वर्ष, आता त्याचा शिक्षण सेवक कालावधी संपलेला आहे, म्हणजे त्याने एक वर्ष त्याने शिक्षण सेवक कालावधी केलाय, म्हणजे 3 वर्ष त्याचे सेवेचे संपलेत, 3 वर्ष त्यांनी नोकरी केलेली आहे. मग त्याचा शिक्षण सेवक कालावधी म्हणजे धरायचा कुठून, तर त्याचा 1 वर्ष झालं असेल तर हे पूर्ण 3 संपल्यानंतरच ही वेतन निश्चिती द्यायची, तिथून पगार सुरू करायची का लगेच सुरू करायची, असं त्यांचं म्हणणं आहे. बघा, संदर्भ शासन निर्णयानुसार वेतन निश्चिती करण्यात
मान्यता देण्यात आली असली तरी 3 वर्षाचा परीक्षाविधीन कालावधी लागू राहील अशी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळं परीक्षाविधीन कालावधी संपल्यानंतर वेतन निश्चिती कालावधी करण्यात येईल असं काही प्रशासकीय अधिकारी म्हटलं. आता उत्तर देताना काय म्हटलं, संदर्भ दिन शासन निर्णय निर्गमित होण्या दिनांकात ज्या उमेदवारांचा शिक्षण सेवक कालावधी चालू होता अशा उमेदवारांची वेतन निश्चिती संदर्भ दिन शासन निर्णयाच्या दिनांकापासून म्हणजे 18/2/2026 पासून करणे आवश्यक आहे व त्यानुसार प्रत्यक्ष वेतन अदा करणे आवश्यक आहे. यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की जर त्याची सेवा ही मागची 2-3 वर्ष झालेली आहे म्हणजे तो DR त्याच्या आधी लागू राहणार नाही, लक्षात घ्या. ही इथून ते वेतन निश्चिती त्यांनी केलेली आहे. जर झालेली आहे मग त्याची कालावधी आता पूर्ण झालेला आहे, बरोबर. मग आता त्याला पगार नेमकी कधी सुरू करायची, तर वेतन अदा कधी करायचंय, नव्या नियुक्तीच्या दिनांकापासून म्हणजे ज्या दिवशी त्यांची हे झालेली आहे जॉईनिंग झालेली आहे त्या दिवसापासून त्यांना पेमेंट करायचं का कधी, तर त्यांनी सांगितलं की 18/2 पासून करणे आहे. त्यानुसार म्हणजे 18/2/2026 पासून जो GR आला त्यानंतर ज्यांची अजून शिक्षण सेवा कालावधी हा संपलेला आहे म्हणजे पहिली सेवा धरून त्यांना या तारखेपासून वेतन देणे अदा करण्याचं त्या ठिकाणी सांगितलंय की या दिनांकानंतर जे उमेदवार शिक्षण सेवक पदावर नव्याने नियुक्त होतील त्यांना नियुक्तीच्या दिनांकापासूनच वेतन निश्चितीचा लाभ अनुज्ञेय असेल. म्हणजे ह्या तारखेच्या नंतर आता जे नवीन शिक्षण सेवक लागतील ना, जर त्यांचं पहिलं ते पोलीस असतील किंवा गट तलाठी वगैरे कुठलीही सेवेत असतील तर त्यांना पहिल्या दिवसापासून ही वेतन निश्चिती लागू राहील, लाभ राहील. परीक्षाविधीन कालावधी लागू राहील याचा अर्थ या कालावधीत कामगिरीचे मूल्यमापन होऊन त्यानंतर शिक्षक पदावर नियुक्ती दिली जाईल. शिक्षण सेवक परीक्षाविधीन कालावधीतच वेतन संरक्षण व वेतन निश्चित लाभ देणे आवश्यक आहे. फक्त वेतन संरक्षण आणि वेतन निश्चिती हे त्याला मिळेल, पण 3 वर्षाचा जो कालावधी आहे तो त्याला त्या ठिकाणी पूर्ण करावं लागेल. वेतन त्याचं जे आहे ते वेतन त्याला त्यानुसार मिळणार, जे पहिली सेवा असेल त्यानुसार. आता सेवा जोड व वेतन निश्चिती करत असताना अनुसरायची कार्यपद्धती स्पष्ट करावी. म्हणजे सेवा जोड हे सामान्य प्रशासन विभाग व वेतन निश्चिती वित्त विभाग किंवा वेतन पडताळणी पथक किंवा कॅफो हे करतील किंवा फक्त शिक्षण विभागाने स्वतंत्रपणे भरायची आहे. आता त्याचं त्यांनी काय सांगितलं की त्या नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे या संदर्भात जी प्रचलित कार्यपद्धती आहे त्यानुसार कार्यवाही करणे आवश्यक आहे. प्रचलित पद्धत जी आता सध्याची असेल त्यानुसार कार्यवाही करावी. आता आठवं सांगितलं की बहुतांश प्रशासन अधिकारी असे म्हणत आहेत की नोकरी स्वीकारत असताना तुम्ही मानधनावर तत्वावर स्वीकारली आहे, त्यामुळे तुम्हाला नियमित वेतन श्रेणी कशी काय देता येईल यावर देखील प्रकाश टाकावा. आता यामध्ये त्यांनी काय सांगितलं की असा दावा केला असल्यास तो वस्तुस्थितीवर आधारित नाही. संदर्भविधीन शासन निर्णय हा शासनाने माननीय उच्च न्यायालयाचे काही प्रकरणातील निर्णयाने विचारात घेऊन वित्त विभागाच्या अभिप्रायानुसार जाणीवपूर्वक घेतला आहे त्याची तंतोतंत पालन होणे आवश्यक आहे. म्हणजे ज्या अधिकाऱ्यांनी हे सांगितलं होतं की मानधन तत्वावर तुम्ही नोकरी स्वीकारली, तुम्हाला कसं काय द्यायचं, त्यांनी स्पष्ट सांगितलं की न्यायालयाच्या जे काही कोर्ट पिटिशन दाखल झालं होतं त्यानुसार त्यांनी तो निर्णय घेतलाय, त्यामुळं त्याचं तंतोतंत पालन होणं आवश्यक आहे असं या निर्णयात सांगितले. 3 नंबर बघा, शासन निर्णय शासन परिपत्रक वित्त विभाग 24-35 सेवा दिनांक 3/5/24 या अन्वये नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय निवृत्त वेतन प्रणाली अंतर्गत दिनांक 1/11/25 रोजी व त्यानंतर सेवेत प्रथम नियुक्त झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांची त्याच किंवा अन्य विभागात कार्यालयात नवीन नियुक्ती करण्यात आल्यास पूर्वीची सेवानिवृत्ती उपदानाच्या प्रयोजनार्थ अकार्य सेवेची परगणना करण्याकरता जोडून देण्याबाबत तरतूद करण्यात आलेली आहे. तो जर त्याच विभागात असेल आणि त्याची पोस्टिंग जर वरच्या ह्याच्यावर झाली असेल तर करण्यात आली आहे. या विभागाच्या अधीनस्थ असलेल्या 100% अनुदानित खाजगी शाळा ज्यामध्ये प्राथमिक उच्च माध्यमिक प्राथमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालय शासकीय विद्यानिकेतन सैनिकी शाळा यांचा समावेश आहे. त्यातील विविध पद्धतीने नियुक्त झालेल्या परिपत्रकातील अटीची पूर्तता करणाऱ्या शिक्षण सेवक नियमित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सदर परिपत्रकातील तरतुदी लागू करण्यास याद्वारे शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे. त्यानुसार संबंधित सक्षम पदाधिकाऱ्यांनी आवश्यक ती कार्यवाही त्या स्तरावर करावी असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. याचा निर्णय काय घेण्यात आलाय की बघा, हे
की सेवेत प्रथम नियुक्ती झाल्यानंतर अधिकारी कर्मचारी त्याच किंवा अन्य विभागात कार्यालयात नवीन नियुक्ती एखाद्या वेळेस असतो ना, की तो एखाद्या सेवेत खालच्या याच्यावर असतो, पण पोस्टिंग वरची मिळाली की त्या सेवेत त्याच्या बाजूला दुसऱ्या विभागात जातो, ते त्या ठिकाणी सांगितलंय. त्यानंतर चौथं आहे की संदर्भ दिन शासन निर्णय सुस्पष्ट असताना पात्र उमेदवारांना वेतन सुरक्षा लाभापासून वंचित ठेवण्याबाबत क्षेत्रीय कार्यालय यांनी दाखवलेली अनास्था अयोग्य आहे. याबाबत शासनाकडे यापुढे तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित अधिकाऱ्याच्या व्यक्तिशः जबाबदार धरण्यात येईल. लक्षात घ्या. आयुक्त शिक्षण यांना सूचित करण्यात येते की संदर्भ शासन निर्णयाच्या काटेकोर अंमलबजावणीबाबत आपण आपल्या स्तरावर आढावा घेऊन सर्व संबंधितांना आवश्यक त्या सूचना तात्काळ देण्यात याव्यात. म्हणजे यामध्ये सरळ सांगितलं की जर एखाद्या अधिकाऱ्यांनी याबाबत जर हे केलं, अनास्था दाखवली, तर त्यावर व्यक्तिशः त्याला जबाबदार होऊन त्याच्यावरती काटेकोरपणे त्या ठिकाणी त्याचं पालन करण्यात येईल, असं या शासन निर्णयामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळं हा जो शासन निर्णय आहे, हा शासन निर्णय जे शिक्षण सेवक आहेत, ज्यांची पहिली सेवा झालेली आहे, त्या सेवेच्या यांच्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळं या शासन निर्णयाबाबत तुमच्या अजून काही जर हे असतील, म्हणजे कमेंट्स असतील किंवा काही म्हणणं असेल, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. त्याला आपण त्या ठिकाणी उत्तर देऊ, की कोणाला जर काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये सांगू शकता. भेटूया नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. सर्वांना धन्यवाद.